नमस्कार. सदर सादर होणारी कलाकृती प्रत्येक शिवभक्तासाठी. विशेष सहकार्य पत्रकार सुधाकर काशीद काका. चौक. समाजामध्ये असे चौक अनेक ठिकाणी आपण पाहतो बरं का. या चौकात कधी राजकीय, कधी सामाजिक, तर कधी मांडवलीच्या गप्पा रंगतात. संघर्षाशिवाय दैदिप्यमान यश नाही. हे यश स्वतःसाठी न बाळगता देशासाठी, समाजासाठी हे यश, ही प्रगती मिळवून देणारे कोल्हापुरातील काही थोर क्रांतीवीर परिवार या कोल्हापूरच्या मातीने अनुभवलीत. अनेक वर्षापूर्वी असंच एक वर्दळीचा चौक, तो ऐतिहासिक चौक बनला आणि आजही तो लोकांच्या स्मरणात आहे, राहिला पाहिजे. याचा विचार येणाऱ्या पिढीनं केलाच पाहिजे. पण खरंच आपल्या पिढीला याची जाणीव आहे का? ब्रिटिश साम्राज्यामध्ये गुलामी विरुद्ध आवाज उठवणारे अनेक कुटुंब, त्यापैकी 2 कुटुंब, तांबट आणि हवेरी. अनेक वर्षापूर्वी विल्सन पुतळा कोल्हापूरमध्ये होताच. गुलामीच्या वेड्या तोडून संपूर्ण स्वातंत्र्य हक्काचं स्वतःचं आणि 2 ध्येय वेड्या महिला एक उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन गजबजलेल्या चौकात घुसल्या. तुडुंब पोलीस बंदोबस्तामध्ये दही विकण्याच्या बहाण्याने तांबट आणि त्यांची साथीदार हवेरी या बाजारपेठेत घुसल्या. दही घ्या दही, ओ दही घ्या दही. या आवाजात नेहमीप्रमाणे ही वर्दळ सुरू झाली. दही घ्या दही असा आवाज येऊन डोक्यावर असलेल्या दहीच्या डेस्क्यावरील कापड काढून त्या डेस्क्यामध्ये स्वातंत्र्याचा ध्येय विचार होता आणि त्या डेस्क्यातील दही नसून उद्रेकाचा डांबर त्या चौकातील विल्सन पुतळ्यावर त्या 2 महिलांनी फेकला. तो पुतळा विद्रूप झाला. चारी बाजूला पळापळ, धावपळ आणि दही विकणाऱ्या महिला तिथेच उभ्या राहिल्या आणि पोलिसांनी त्या महिलांना तिथेच अटक केलं आणि त्या दोघींच्या मुखातून एकच आवाज, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. हा जयघोष सुरू झाला आणि त्या ध्येय वेड्या 2 क्रांतिकारिकांना तुरुंगवास भोगावा लागला. तोही तब्बल 7 महिन्याचा. त्यातील एक महिला पार्वतीबाई हवेरी आणि गरोदर अवस्थेत असलेल्या भाग्यरथीबाई तांबट या दोघींनी तुरुंगवास भोगला. इकडे हा तुरुंगवास सुरू असताना विद्रूप झालेल्या पुतळ्याचं पुढं काय, तो पुतळा बांधून ठेवण्यात गेला आणि एक आदेश निघाला की त्या पुतळ्याची देखभाल, त्या पुतळ्याची स्वच्छता करण्यासाठी एक मंडळींना बोलवलं गेलं आणि ही मंडळी त्या चौकात पोचलीत. यातील प्रत्येकाच्या हातात स्वच्छतेचं साहित्य होतं, पण डोक्यात विचार एकच, तो विल्सनचा पुतळा कायमचा स्वच्छ झाला पाहिजे. आणि त्या ध्येयवेड्या क्रांतिकारकांनी म्हणजेच शंकरराव माने आणि त्यांच्या साथीदारांनी तो विल्सनचा पुतळा 1 घाव 2 तुकडे असा केला आणि विल्सनचा पुतळा नामोशेष झाला. अशा ध्येयवेड्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा विल्सनचा पुतळा इथून नामशेषच केला. पुढे या विल्सनच्या चबुतराचं काय, तर कोल्हापूरच्या अनेक ध्येयवेड्या माणसांनी एकत्र येऊन त्याच चबुतरावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्याचा निश्चय केला. अगदी लोकवर्गणीतून हा पुतळा बसवण्याचा निर्धार झाला. पण कोल्हापूरचे शिवभक्त भालजी पेंढारकर यांच्यापर्यंत ही बातमी गेली आणि भालजी पेंढारकर अर्थात बाबा यांनी त्याच लोकांना सांगितलं की शिवरायांचा पुतळा बसवण्यासाठी लोकवर्गणीपेक्षा हा शिवरायाचा पुतळा गल्लोगल्ली न जाता हा मी माझ्या स्वखर्चानं करतो असा शब्द दिला आणि तो दिवस उजाडला.
शिवभक्त भालजी पेंढारकर यांच्या स्वखर्चानं शिवरायांचा पुतळा त्या चबुतरावर उभा राहिला. तर मंडळी, खऱ्या अर्थानं हा चौक नसून हा ऐतिहासिक चौक आहे बरं का. भारतानं मॅच जिंकली की आपण तिथे जातो, दंगामस्ती करतो, राजकीय चर्चा, गप्पा आणि बरं का सगळ्यात महत्त्वाचं जाहिरातीच्या जगात, होर्डिंगच्या जगात हा चौक विखुरलेला आहे. आपण सहज म्हणतो या शिवाजी चौकात. अशा ऐतिहासिक चौकाची जाण थोडी तरी बाळगा. कोल्हापूरच्या ऐतिहासिक चौकाला खूप मोठं वैभव आहे, हेच सांगण्याचा हा एक प्रयत्न. भाग्यरथीबाई तांबट, पार्वतीबाई हवेरी, शंकरराव मानेसारखे अनेक क्रांतिकारी ह्या चौकाने अनुभवले. चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फाउंडेशन कोल्हापूर आणि भालकर्स कला अकादमी कोल्हापूर यांच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकास आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा. संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन संग्राम यशवंत भालकर. निवेदन संग्राम भालकर. मैथिली सरनाईक. संगीत प्रेमजित सुतार. झंकार स्टुडिओ कोल्हापूर.